नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे, तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव, आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण, अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन, प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपणा सर्वांना विनंती. शुभम भवतु. ते म्हणजे आता हे करताना तुम्ही दादांशी नेहमी संवाद साधायचे काही ना काही, तर दादा सहज सोप्या शब्दात तो संवाद कसा करायचा शॉर्ट मध्ये आणि परफेक्ट, कम्प्लीट क्लिअर. काय त्याच्यातनं म्हणजे चुपच बसायला लागायचं, सगळी उत्तरं मिळाली, काय विचारणार, पुढे काय विचारायचा प्रश्नच येत नाही असं. तर अजमेर शरीफ बाबांचं जेव्हा आज्ञा झाली दादांना पंत महाराजांकडे जा, त्या बाबतीत तुमच्याकडे काही आहे? जर मला हा पण जरा 2 मिनिटं. हा तर ते हा तो अर्धवट राहिला नाही विषय तो. तर दादा आणि आले, ते सांगितलं ना मी की हा की दादा आले मुंबईमध्ये आणि ते असे बसलेले असताना दादांचा एक शिष्य आला आणि दादांना सांगायला लागला, दादा हा माझा मित्र आहे, त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलेलं आहे की मला बरोबर घेऊन ह्याच्या गुरुकडे तू जा. तर मी माझ्या मित्राला घेऊन आहे, ह्याच्या गुरूंना आणि तुम्हाला भेटायचंय. म्हणजे कोण तुमचा गुरु? पंत महाराज. ते कसं काय माहिती त्यांना? अगोदर कसं अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये त्यांना जे चादरीच्या खाली काय झालं होतं की दादा त्यावेळेला कार्य उभं करत असताना त्यांना आज्ञा होती दिल्लीच्या वर नाही आणि गोव्याच्या खाली नाही जायचं. तर हेच 5 विभूतींच्या यांच्यावर त्यांचं ते सारखं हे असायचं, परिक्रमा चालू असायची. काय बोलतो तुम्ही? दर्ग्यावर अजमेर शरीफ बाबांच्या दर्ग्यावर गेला चादर. तर ते असे दर्ग्यावर जेव्हा जायचे तेव्हा ते दर्ग्यावर ते हे करत असताना तिकडे तुम्ही दर्ग्यावर गेलात तर ती चादर वर करून तुम्हाला डोकं असं हे टेकव, तर तिकडे त्यांनी दादांनी डोकं टेकलं तर तेव्हा त्यातनं आवाज आला, पंत महाराज से मिलो. हा तिथून त्या दर्ग्यातनं आवाज आला. तर दादा जेव्हा बाहेर आले, लाल लाल नुसता चेहरा झालेला, त्या अगोदरच गोरे पान होते. त्यांनी सगळ्यांना विचारलं की पंत महाराज कोण, पंत महाराज कोण, कोणालाच माहिती नाही. आणि इकडे घरी आले आणि इकडे हे असं कनेक्शन बरोबर झालं. त्याच्यामुळे ते पहिले पंत महाराजांच्याकडे आले तेव्हा त्यांनी पहिलं नवनाथांचं पारायण केलं तिकडे.
आणि त्यावेळेला पारायण करत असताना पंत महाराजांच्या तिकडे ते त्यांना चमेलीचा असा वास आला, खूप मोगऱ्याचा वास आला. तर नंतर यांचा आवाज आला पंत महाराजांचा की आता हा सीझन नाहीये पण हा वास येतोय. तर असं होतं. मला पण आता आठवलं. तर नाही म्हणजे मुख्य म्हणजे ते कनेक्शन. आणि त्याच्यानंतर पंत महाराज आणि तिथल्या सगळ्या जे कोणी पुजारी हे ते सगळे होते त्या सगळ्यांना दृष्टांत दिला होता की मला जे प्रश्न विचारायचे म्हणजे दादांना ते तुम्ही दादांना पंत महाराजांना जे प्रश्न विचारायचे ते तुम्ही दादांना विचारा. तर त्याप्रमाणे दादांची तिकडे ही होते. आता जरी सुद्धा तुम्ही तिकडे गेलात आणि दादांचं म्हटलं की तुम्हाला ते वेगळी ट्रीटमेंट देतात. तेच सर आहे. तर ते तिकडनं ते सुरू झालेलं. कारण ते सगळे एकदा दादांनी दीपक आणि दुसरा एक सेवेकरी असे दोघांना घेऊन गाडीत बसवलं आणि निघाले. आले पंत महाराजांच्या तिकडे पाहिले, दादा बसून राहिले आणि त्यांना सांगितलं पंत महाराजांच्या समाधीवर जाऊन नमस्कार करून या. तर हे घाबरत लपून छपून गेले की तिकडचे सगळेजण ओळखतात. ते म्हणतील दादा कुठे आहेत, मग काय बोलणार, काय खोटं बोलणार. तर ते गेले, कोणी पाहिलं नाही. ते परत आले आणि बसले. ते दोघे जण त्यांना सांगितलं की येऊन बसा म्हणून. बसले ते दोघं आणि निघाले आणि गोव्याला आले. आणि त्यांनी पेपरात दिलं जे कधीच त्यांनी दिलं नव्हतं की जे कोणी लंगडे लुळे हे ते असे ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्यांनी केंद्रावर या म्हणून संवेदना ही घ्यायला. गोष्ट माहितीच आहे सगळ्यांना बहुतेक. तर ती त्यावेळेला घडली तशी. तर पंत महाराजांनी दादांचं इतकं हे झालेलं होतं. पादुका आल्या ते पण त्या पादुका ह्या ज्या आहेत ना इथे, हे इथे हे बघा या पादुका आहेत. तर त्यांचा 150वा का 100वा असेल तिकडे दिवस होता. 100 वर्षांनी त्या पादुका त्यांनी बाळगुंडीमधनं काय बाहेर मुंबईला काढणार. आणल्या. आणि मुंबईत मग बहुतेक तुम्हाला ही माहिती असेल की मुंबईत तर ती आल्या मुंबईत म्हणजे सगळ्यांच्याकडे जेव्हा त्यांना कोणतरी सांगितलं होतं की कोणाची इच्छा असेल तर त्यांच्या घरी येतील पादुका पूजनासाठी. तर माझी तर इच्छा होती, पण मी ह्याला म्हटलं की अहो आपलं घर किती लहान, तेव्हा मी मुंबईत राहत होतो. तर म्हटलं आपलं घर किती लहान, काय आपल्याकडे कसे काय येतील ते. तर ते म्हणले आपण विचारून तर बघूया. तर मग त्यांना विचारलं की असं आमच्याकडे याल का पादुका पूजन करायची, आमची इच्छा आहे. तर हो म्हणले, नक्की येऊ आणि जेवायलाच येतो आम्ही तुमच्याकडे. म्हणजे अशी दादांची इच्छाच होती की तर ते मग ते पादुका पूजनाचे ते सगळे फोटो आहेत. हे घरी जे केलं ना घरी ते पूजन या पादुका. आणि हे हा माझा मुलगा. आणि हे इथनं परत गाडीमध्ये ठेवलं. ती कम्प्लीट. काका अजून एक प्रश्न विचारायचा असा आहे की आता इतके सगळे गुरुमार्ग आहेत, ते मार्ग आणि आपला दादांचा गुरुमार्ग यामध्ये विशेष काय फरक आहे? हा सगळ्यात मोठा प्रश्न मी विसरलोच होतो. इथे जे आहे वंश विमोचन, कर्म विमोचन आणि ऋणमोचन हे आजपर्यंत कोणीही केलेलं नाहीये. वंश विमोचन हे फक्त भगीरथींनी केलेलं, ते सुद्धा स्वतःच्या फॅमिलीच्या वंशासाठी. बाकी कोणी याच्यात हात घालत नाही. कारण हे अतिशय त्रासदायक आणि कडक आहे. तर ते तर केलंच दादांनी. आणि त्याच्यानंतर आजपर्यंत जे कोणी ऐकलेलं पण नाहीये हे कर्म विमोचन दादांनी केलेलं आहे. आणि दादांच्या शब्दात वंश विमोचन सोपं वाटेल इतकं कर्म विमोचन अवघड होतं. म्हणजे काय असेल विचार करा. आणि आता कर्म विमोचन म्हटलं म्हणजे हे काय तुम्ही कर्मातून सुटलात सगळे, आता तुमचा आनंदी आनंद. तर सर्वात पहिली गोष्ट जाणून घ्यायची ती काय आहे की तुम्ही जे कर्म घेऊन जन्माला आलेला आहात
तुमचं कर्म विमोचन केलं तर खलास होईल, कारण कर्माकरता तुम्ही जन्मलात. 3 प्रकारचे जन्म असतात. त्याच्यामध्ये कर्माचा जन्म आपल्या बहुतेकांचा कर्माकरता आहे. तर कर्म विमोचन म्हणजे काय केलं, की जे तुमचं कर्म तुम्हाला जे प्रतिकूल होतं ते अनुकूल केलं. आज समजा तुमचा पाय जाणार आहे ॲक्सिडेंटमध्ये, तर त्या दिवशी ॲक्सिडेंट होईल, मार लागेल, पण पाय जाणार काय नाही. झालं? म्हणजे ते त्याची तीव्रता कमी. तीव्रता अगदी कमी होईल. हे कर्म विमोचन. आज ही पहिली गोष्ट. दुसरं, आता कर्म विमोचन म्हणजे आता ह्याच्या पुढे जी काही झालं आता माझं, ते कर्म जे घेऊन आलाय, तर त्याच्यावर तोडगा काय दिलेला आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे, साधना रोज. साधना चुकवू नका. साधना चुकवता, मागे जाता, मग कोणाला दोष देतोय? ते काहीही झालं तरी साधनेत सर्व आलं, हे दादांचे शब्द आहेत. तेव्हा न चुकता साधना चुकवू नका. आणि आता मी बोटीवर होतो, तर बोटीवर आता इमर्जन्सी आली, साधना करतोय, तर उठून जायलाच पाहिजे. तर मला असं 2-3दा झालं, म्हणून मी दादांना पत्र लिहिलं की दादा अशा वेळेला तर करायलाच पाहिजे. त्याचं उत्तर सुद्धा माझ्याकडे आहे या पत्रामध्ये. तर ते सगळी पत्र स्वतः दादा लिहायचे नाहीत, ते दीपकला सांगायचे आणि दीपक लिहून ते हे पाठवायचं. तर ही जी त्यांची जी काही पद्धत होती दादांची, तर आता ऋणमोचन याच्यामध्ये जास्ती बोलण्यासारखं काही नाही आहे, कारण ते कट झालं की झालं. आता ऋणमोचनामध्ये फसतो कुठे? आता तुमचं आणि माझं समजा घेणं देणं आहे, ते आपलं जन्मोजन्मी चालत राहतं. आता ह्या जन्माचं, तुमच्या गेल्या जन्माचं, आता ही गोष्ट तर अगदी साईचरित्रात पण आहे. वाघाची जी गोष्ट आहे माहिती आहे, ऐकली आहे? की एक माणूस वाघाला घेऊन फिरत होता आणि वाघाकडे बघून लोक त्यांना पैसे द्यायचे, तर तो वाघ पडला आजारी. तर सगळे झाली त्यांची औषधं त्यावेळेची, हे ते, तो वाघ काय बरा होईना. कोणी ते सांगितलं साईबाबा आहे शिर्डीमध्ये, त्याच्याकडे घेऊन जा. तर तो वाघ शिर्डीत आला घेऊन. साईबाबा असे वर बसलेले होते, वाघाने 2 पाय असे वर ठेवले, डरकाळी मारली गेला. तर तो रडायला लागला, अरे मी ह्याला आणलं कशाला? तेव्हा बाबांनी सांगितलं, त्याचे तुमचे ऋणानुबंध होते ते त्यांनी फेडले, आता कशाला? हे लक्षात ठेवायचं की कोणी मला फसवलं आणि कोणी हे केलं. मार्गात आल्यानंतर दादांच्या हातात आहे. रडताय कसले की यांनी एवढे घेतले आणि त्यांनी तेवढं केले, ते दादांच्याकडे लक्षात आहे. पण माझं ते संमेलन आहे म्हटलं, ही शब्द संमेलन आहेत का? तर हे एवढं महत्वाचं आहे की आता नारायणी प्रतिमांचं पण राहिलं. अरे हो, नारायणी प्रतिमा ह्या, मी बहारीनला नोकरीला जे गेलो होतो, ती 6 महिन्यात सुटली. मला खूप वाईट वाटलं. मुश्किलीने मिळालेली नोकरी ती गेली. तर मी घरी आलो आणि त्यावेळेला तिकडनं मी फोन केलेला, पण दादा म्हणाले होते टिकलात ते टिकलात. म्हणजे काय कळलं नाही मला की आणि परत काय आलोय आपण, आता परत तीच परिस्थिती, काही नाही आतमध्ये. तर त्यावेळेला म्हटलं दादांना जाऊन भेटूया. कुठला दिवस आहे काही माहिती नाही. जसे आम्ही जायचो तसे गेलो. आणि दादा मला नेहमी एक प्रश्न पहिला विचारायचे, मुक्काम. तर दादाने जाऊन आम्ही भेटल्यावर दादा म्हणाले मुक्काम. म्हणजे तुम्ही सांगाल ते, मी प्रत्येक वेळा तेच म्हणायचं, तुम्ही जे सांगाल ते, नाहीतरी नोकरी नाहीच आहे. तर ते म्हणाले, त्यांच्या शब्दात सांगतोय, लक्ष्मी रोडवर जा, धोत्राचं एक पान घ्या, ते पाण्यात बुडवून सुकत ठेवा, सकाळी ते धोतर घेऊन केंद्रावर या, आसन मी तुम्हाला देतो. इथे उद्या पूजा आहे, इथे पूजा आहे, आसन मी तुम्हाला देतो. त्याप्रमाणे गेलो लक्ष्मी रोडवर, धोत्राचं पान घेतलं, हे केलं, सकाळी केंद्रावर आलो, तुफान गर्दी. अरे म्हटलं बापरे, काय आहे इथे, काय कळत नाहीये. आणि अर्ध्या अधिक लोकांना दादा पळवून लावतात परत. तुला बोलवलं होतं का? नाही. आलाच कशाला? असं ओरडत होते अंगावर. दादा काय चाललंय? आणि लेंगेला ते सरळच, आणि हे नाही आहे, जा परत. अरे माझ्याकडे तर आसन नाही, कारण त्याने सांगितलं आसन मी तुम्हाला देतो. आता म्हटलं काय करू मी? तर एक जण जो परत जात होता त्याला मी विचारलं, अरे तुझं आसन मी घेऊ का? त्यांनी दिलं माझ्याकडे.
म्हणून चला वाचलो आपण. तिकडे गेलो तर वरच्या हॉलमध्ये, हा एवढाच हॉल आहे तो होता, तर त्यावेळेला तिथे नारायणी एवढी मोठी परात होती आणि त्याच्यामध्ये नारायणी प्रतिमांचा असा ढीग होता आणि त्या सिद्ध करत होत्या. तर त्या सिद्ध दादा यशिका कॅमेरा घेऊन असे उभे होते आणि दीपकला सांगत होते आणि दीपक आम्हाला सांगत होता आणि आम्ही ते करत होतो. म्हणजे त्यावेळेला त्या सिद्ध आम्ही केल्या, ते दादांनी त्याच्याकडनं करवून घेतल्या. करवून घेतल्या. आणि त्यावेळी फक्त दोंडे, रामभाऊ आणि तुम्ही तिघेच जण. मुंबईचे आम्ही तिघेच होतो, बाकी सगळे दोंडे, रामभाऊ आणि मी, बाकी कोणी नव्हतं. तर ते सिद्ध करून मुंबईला परत जाताना डोकं असं चढलं होतं, 3 दिवस ते उतरलं नव्हतं असं डोकं, म्हणजे काय करतोय काय काय काहीच कळत नव्हतं. मुंबईला आलो तर मला कोणातरी फोन आला, अरे इथे उद्याला केंद्रावर सकाळी काहीतरी आहे. तर मी तसाच गेलो. तर दादांनी ते जेव्हा सिद्ध केल्या तिकडे, त्या वरच्या मजल्यावर नाही, म्हणजे ते पहिल्या मजल्यावर होतं, बायका मुलं सगळ्यांना खाली पाठवलं, कोणालाही वर ठेवलं नाही. संपूर्ण जेव्हा सिद्ध झालं त्या प्रतिमा, त्याच्यानंतर दादांना ते कळलंच होतं, त्यांनी झालं तर ते इकडे पाठवलं, सगळ्या केंद्रावर त्यांनी त्या पाठवल्या, एवढ्या भरलेल्या त्या सगळ्या. तिथे सगळ्यांना, सगळ्या केंद्र प्रमुखांना मेसेज पाठवला, 8 दिवस केंद्र बंद ठेवायचं आणि जेवढे लोक येतील सांगितलेले तेवढ्यांच्यानी 8ही दिवस येता आलं पाहिजे तरच यायचं आणि बाकीचं सगळं बंद, कामकाज नाही, काही नाही, सगळं बंद करायचं. तर आम्हाला कळल्यामुळे आम्ही गेलो. तर पहिल्या दिवशी जे आलं होते त्यातल्या एका मुलाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला घरामध्ये का काहीतरी, तर तेवढी एक जागा ती रिकामी होती, ती शेवटपर्यंत रिकामी. आणि जेव्हा लोकांना कळायला लागलं की अरे असंच काहीतरी तिकडे मोठं पूजा होती आहे, आलेल्या कोणाला आत नाही घेतलं. एवढे ते एवढे, आणि बरोबर अगदी एक्झॅक्ट माणसं बसली एवढीच होती प्रत्येक. आणि ते 8 दिवस ते झाल्यानंतर मग त्या नारायणी प्रतिमा प्रत्येकाला त्यांनी दिल्या. आणि त्याचं आसन, आणि त्याचं आसन आपल्याला दादांनी, थाळी नाही, ते आसन. आसन जे आहे ते पण आपल्याला, ते पण सांगतो मी की दादांची इच्छा होती की नारायणी प्रतिमा आणि आसन दोन्ही लोकांना द्यायचं, त्यातलं आसन फुकट द्यायचं, अशी त्यांची इच्छा होती. तर नाही आसन, तर बाबांनी सांगितलं फुकट देशील तर काही उपयोग नाही होणार, त्याच्यामुळे त्यांनी ते दिलेले आहे. आणि ते जेव्हा मुंबईला सगळ्यांना बोलवलं त्यांनी आणि सेमिनार सारखं हे हॉल, एकच दिवस तेवढा त्यांनी सगळ्यांना सांगितलं प्रतिमा त्या लिहिलेल्या आहे त्या घेऊन या, प्रत्येक जण जाऊन असं त्यांच्या हातात त्या ठेवायच्या. तोच फोटो आहे ना तो, हा तो फोटो, हा बघा, हा तुम्ही दादांच्याकडे अशा त्या प्रतिमा द्यायच्या, ते हातात घेऊन तुम्हाला परत द्यायचं, त्यांचा स्पर्श करून, म्हणजे त्याच्यात ते हे. तर हा बघा, नारायणी प्रतिमा जी काही सिद्धता झाली नुसती बघितली पाठ होतो मी. नारायणी प्रतिमेच्या पाठीमागे दादांनी काही लिहिलं नाहीये. नाही, काही नाही. ते कशासाठी? ही प्रतिमा या 3 प्रतिमातनं उत्पन्न झालेली आहे. नारायणी ही स्थिती आणि लय तिन्ही तत्व जेव्हा एकत्र येऊन चौथी अवस्था जी होते ती नारायणी. त्याच्या मागे दादांनी ती कोरी का ठेवली? कारण ती शेवटची अवस्था. आता इथे काय प्रत्येकाला दोन्ही बाजूला अर्थ आहे की तुम्हाला हे पण आहे, हे पण करायचंय. नारायणी म्हणजे तुम्ही पोहोचलात, आता देवत्व प्राप्त झालंय, पण ते कळलं पाहिजे, नाही तर मीच देव म्हणून कोणीतरी, तसं नाही येते. तर नारायणी अवस्था आहे, नारायणी ही अवस्था. हा, तर ही अवस्था तुम्हाला प्राप्त करून दिलेली आहे, त्याच्या मागे कोणाला लपून नाही. नारायण अवस्था जशी प्राप्त करून नारायणी अवस्था आहे ती. तर ती अवस्था प्राप्त त्याच्यातनं आपोआप झालेली आहे की हे सगळं तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही त्या स्टेजला पोचाल, तर तुम्ही ते करायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे अहंकार नकोय. मी 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 हे सगळ्यात पहिलं. मी माझे घातक नको याचा संग. आणि
इथे सर्वात प्रथम गंमत म्हणजे एका सेमिनारमध्ये दादा त्यावेळेला हँडओव्हर करत होते दीपककडे, त्यामुळे दादा मागे बसून ऐकायचे. आणि दीपक बोलता बोलता फटकन बोलला की आपण किती पुण्य केलं असेल की आपल्याला दादांच्या सारखा गुरु भेटला. दादा म्हणाले, बोडकं तुझं, तुमच्यापैकी एकालाही एकही देव जवळ घ्यायला तयार नव्हता, म्हणून बाबांनी आणि मी ठरवलं आणि तुम्हाला जवळ केले. तेव्हा हे कोणीही विसरता कामा नये की आपण युजलेसच आहोत. आणि इथे नाही, सत्य आहे ते, हसू नका, फार सिरियस गोष्ट आहे. आपण आहोतच युजलेस, तेव्हा त्याप्रमाणे वागा. सेवेकरी बनला की झालं. आणि नाही, ते कुठलाही सेवेकरी, कोणीही घ्या तुम्ही, कुठल्याही केंद्रावर जा, ते तसेच भेटणार तुम्हाला. तर त्यांना हे कळलं पाहिजे, कारण आम्ही ते खूप डोळ्यांनी पाहिलेलं आणि वाईट वाटतं. पण दादा म्हणतात तीच माणसं आहेत त्याच लेवलची, तेव्हा तुम्ही बोलून काय उपयोग आहे. आपण पण तेचले, आम्ही कुठले वेगळे आलो का? आम्ही बोलत नाही कोणाला, बोलतो. त्या लेवलवर येणारा फक्त एकच दीपक. त्यांनी गंमत सांगितलं पत्रामध्ये की मला जर अजून 5 दीपक मिळाले असते तर हे कार्य अजून कुठे झालं असतं, पण मला खंत आहे की मला एकच दीपक मिळाला. तेच तर आहे, तो एकच होता. तो खरंच तो माणूस, म्हणजे मी आता त्याची एवढा बोलायचं. एक मिनिट जरा एकच पॉईंट. हा नाही तर मी विसरीन. तर त्यावेळेला जे हे सांगत होता दीपक, त्यावेळेला दीपकनी सांगितलं की आपण प्रार्थना करतो ती अशी करतो, अशी का माहितीये का? माहितीये कोणाला? नाही. हृदयाचा आकार आपला काय आहे हे जे आहे ना, हृदयाचं, तुम्ही जेव्हा साधना संपवता त्यावेळेला हात खुले करता ना, आणि इथे आणून हे ठेवता, हे हृदय जे आहे. तुम्ही जेव्हा साधना करता, हे घाण जाते, हे झालं, हे आलं. आता ही हृदयात गेली साधना, की रक्तातनं अख्ख्या शरीरात रक्त प्रवाहित करतं. शरीरात अख्ख्या डॉक्टर आडनं बरोबर सगळीकडे प्रवाहित होतं. अख्ख्या रक्ताच्या थेंबातून प्रार्थना ती साधना प्रवाहित होते. म्हणून ही दीपकनी हे सांगितलं. आणि त्यांनी प्रश्न काय विचारला दीपकनी, हे सांगायच्या अगोदर कोणाला सांगता येईना की हे असं काय आहे. त्यामुळे दादांनी तुमच्या समोर हात जोडलेत. आपण सगळेच असे आहोत, मी हे असं काही नाही. तर त्या लेवलची माणसं दादांनी कलेक्ट केलेली आहेत, हे विसरायचं नाही. ते आपण सांगितलं की आपण कितीतरी काय हे केलंय, म्हणजे जसं आम्ही काय उपासना म्हणा किंवा व्रत केलं, मी तरी असं काहीतरी उपास तापास करणं, असं सगळं करत आलो. पण जोपर्यंत आपण दादांकडे पोचत नाही तोपर्यंत त्या उपासनेतनं जे आपल्याला काही मिळालं किंवा जे आपण जे केलं, उपास तापास केले, त्याच्यातनं आपल्याला काही प्राप्त झालं नाही. पण तीच गोष्ट जेव्हा आपण दादांच्याकडे आलो तर दादांनी आपल्याला इतकं भरभरून दिलंय की आता आपल्याला म्हणजे फक्त ग्रॅटिट्यूड एवढंच राहिलं पाहिजे. सगळं. आणि 25, 50 आणि 100 ते विसरायचं नाही आपल्याला. पिढीला 25, पुढच्या पिढीला 50, त्याच्या पुढच्या. त्यांनी विचारलं पाहिजे की आजोबा दुःख म्हणजे काय, इथपर्यंत दादांनी नेलेलं आहे. या मुलाखतीचा पुढील भाग आपण लवकरच प्रक्षेपित करणार आहोत, तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.